गुड मॉर्निंग फ्रेंड, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण? सगळेजण मस्त आणि स्वस्तच असताल. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. आज आहे बुधवार आणि आज आहे प्रदोषच्या सगळ्यांना, मित्रमैत्रिणींना, सगळ्या यूट्यूब फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा. आणि महादेवाच्या चरणी मी नतमस्तक होऊन हा ब्लॉग इथून स्टार्ट करते. चला, आता हे गेलेत ऑफिसला. ऑफिसला नाही म्हणजे गेले टूरला, म्हणजे टूरला कामानिमित्त. तर बघा, सासूबाई काल आलेले आहेत, तर दाखवते तुम्हाला. सासूबाईंचं चालेल नाश्ता. सकाळचे वाजलेत 9 आणि मला जायची घाई आहे. विरांशला स्कूलमध्ये सोडायचं, शाळेत सोडायचं आहे. तर मी निघाले आता विरांशकडे. सासूबाईंना नाश्ता दिला आहे, ह्यांचा नाश्ता झाला आहे. हे गेलेत कामाला. आज त्यांना जायचं आहे बाहेर गावी. तर बघा, मी निघाले आता विरांशकडे. सगळं कचरा बाहेर ठेवावं लागतं, सगळं आवरावं लागतं, सगळं जागच्या जागी. हां, त्याला शाळेत सोडायचं आहे. विरांशला शाळेत सोडायचं आहे ना. सासूबाई विचारतात रसिकाकडे चालली का? हो, विरांशला शाळेत सोडायचं आहे आणि पुन्हा 10 वाजता मी येत असते घरी इकडे. हे बघा, रसिकाने हे केलेलं आहे, विकून ठेवलं होतं. मी विरांशकडे आली, रसिका टिफिन बनवत होती. रसिकाने सगळं बनवलेलं आहे. टिफिन विरांशचं भरलेलं आहे. रवायचं आहे का रवा? विरांश रेडी झालेलं आहे, स्कूलला जायचं आहे. विरांश बघा कसे तयार. आमच्या नीना बास ना. हां, विरांश, बापरे किती गाड्या आहेत बघितले का आमच्या विरांशकडे? बापरे, आम्ही स्टॉल लावणार आहे आता. खा ना रसिका, एक काय तर खायचं. लाडू तो आता ते हे झालं. आता विरांशचा टिफिन तयार झालेला आहे. आणि विरांश बघा आमचा कसा पसारा करतो, खेळतो कसा. त्याला मोबाईल, त्याचा सगळं गाडी खाली येतं, तो मोबाईल चपटा होतो बघा. आता हे पहा, विरांश गेला स्कूलला, रसिका गेली कामाला आणि मी इकडे आली आहे. तर हे बघा, आवळे आणलेले आहेत ना, ते आवळे सगळे धुवून त्याचं मी घालणार आहे लोणचं. हे बघा, इथं लिंबू पण घेतलेत मी, 6 लिंबू आहेत. आता सामान काय काय सगळं काढून घेते. पहिला हे आवळे सगळे स्वच्छ धुवून ह्याचे पाकळे करून घेते. हे बघा, धुवून चांगले ना स्वच्छ पुसून घेते. पांढऱ्या शुभ्र फडक्यामध्ये घेतलेलं आहे, कापडामध्ये. तर ह्याला ना सगळं चांगलं स्वच्छ पुसून घेणार आहे. ह्या बरणीत लोणचं घालायचं, ही बरणी पण धुवून घेणार आहे. तर चला, हे सगळं कोरडे करून घेणार आहे. हे बघा, आवळ्याचं कसं छान छान मी बारीक तुकडे केलेत बघा. आता म्हणजे काप केलेत, जसे आवळे तसे म्हणजे काप करून घेतलेत आणि पांढऱ्या फडक्यामध्ये पुसून चांगले ठेवलेले आहेत. आता बघा, एवढे लिंबू घेतलेत, हे लिंबाचा रस करायचा आहे. हे मसाला सगळा तिखट हे आणि हे बाकीचे आवळे पण कट करून घेते. आणि आता मी आली रसिकाकडे. बघा, बाकीचे 5-6 आवळे कट करून घ्यायचे. मावशीबाई आल्या, सासूबाईंना सांभाळणार आहे आणि मग म्हणलं चला आता. अशी कट करायची.
लिंबू छान मोठे दाखवते बघा. रस भरपूर निघणार आहे याच्यामध्ये. झालं 5च आवळे आहेत. हे बघा लिंब चिरून घेते आता सगळी. लिंब चिरून घेऊन त्याचा रस काढते आता. मोठमोठी लिंब आहेत. झालं 6 लिंब घेतली जवळजवळ मी. 6 लिंब आहेत 6. आणि हे बघा हे आवळे. त्याला आता मी काय करते, हे मसाला घेतलेला आहे. जिरे मेथ्या, अजून ही याची डाळ आहे, मोहरीची डाळ, तिखट, मीठ आणि ही बरणी ना हे सगळं धुवून घेते. स्वच्छ धुवून घेऊन जरा कोरडी करते, ड्राय करून आतनं हिंगाची धुरी देते. आता हिंग लावते सगळीकडनं. बरणी धुवून घेते. किती वाजता अजून वेळ आहे ना. बरणी इकडे मी 6 लिंबाचा रस घेतलेला आहे. इकडे धणे पावडर आणि हे बघा जिरे आणि मेथ्या. जिरे आणि मेथ्या थोडंसं ड्राय करून घेतलं, म्हणजे गरम करून घेतलं. आता ही जर मी पावडर बनवते. आणि सगळं बघा आता मीठ, तिखट आणि इकडे बरणी बघा दाखवते. बघा बरणी धुवून पुसून घेतलेली आहे. आता हिला हिंगाची धुरी देते आणि बनवते लोणचं. हे बघा याच्यामध्ये मी पाटीमध्ये घेतलं सगळं आणि तिखट, मीठ जरा जास्तच घातलं आहे. आणि आता सगळं एक जीव करते बघा. आता हे मसाले आहेत ना दाखवते. मसाले पण बारीक करून घेतलेत मी आता. आणि या पॅनमध्ये हे पहा मसाले कसे बारीक करून घेतले. आता पॅनमध्ये मी तेल टाकून नाही का तेल गरम करून घेते. आणि बघा लिंबाचा रस पण यामध्ये टाकते. मस्तपैकी लिंबाचा रस भरपूर टाकलेला आहे. मीठ का जास्त टाकायचं, लोणचं व्यवस्थित मुरतं, टिकतं. मेन म्हणजे टिकण्यासाठी जरा जास्तच मीठ टाकावं लागतं. दाखवते तुम्हाला. हे बघा अशा प्रकारे तिखट, मीठ
आणि लिंबाचा रस याच्यात टाकलेला आहे. आणि आता बघा हे मसाले, तेल गरम करून घेते. हे बघा तेल गरम करते आणि तेल गरम करून गार होऊ देते. आणि इकडे मोहरीची डाळ जास्त घेतली, मोहरीची डाळ मी. आणि इथे जिरे आणि मेथ्या याची पावडर केली. आणि इथे धणे पावडर आणि हळद टाकायची राहिलेली आहे. हे थोडंसं गार होऊ देत तेल गरम होऊन. खूप जण सरसोचं तेल वापरतात, आपण साधं तेल वापरतो, खाण्याचं तेल, आपलं गोडं तेल. हे बघा तेलामध्ये सगळं टाकलेलं आहे, हिंग, हळद, मीठ ऑलरेडी ह्याच्यामध्येच टाकलेलं होतं. मेथ्या, जिरे, धण्याची पावडर, मेथीची पावडर सगळं टाकलेलं आहे याच्यामध्ये. आता थोडंसं थंड झाल्यावर ह्याच्यावर टाकता येईल. आता सगळं लोणचं रेडी झाले की तुम्हाला पुन्हा दाखवते थोड्या वेळाने. हे बघा याच्यात मी तेल टाकले, अशा प्रकारे मस्तपैकी लोणचं तयार झालेलं आहे. अजून तुम्हाला जर तेल टाकायचं असेल तर ते गरम करून गार करायचं. आणि त्याच्यामध्ये तिखट, आमचं तिखट आता मीडियमचं तिखट म्हणजे टाकलेलं आहे, जास्त खूप काही तिखट नाही. काही काही जण हिरव्या मिरच्या पण टाकतात, तसं नाही केलं मी, लाल तिखटच टाकलेलं आहे. चला आता हे छानपैकी हलवून, हे बघा याच्यामध्ये हिंग, थोडंसं हिंगाची दुरी दिलेली आहे, थोडी हिंग पण टाकलं आहे. आता हे सगळं व्यवस्थित हलवून भरून ठेवते. आणि इकडे बघा मी इकडे बनवायची मला साबुदाणा खिचडी. आज माझा उपवास आहे, पण मला ना एवढं मनापासून खिचडी एवढी मी खात नसते. अगदी मला वाटीभर खिचडी लागते, वाटीचे हे कमी, त्यात ताक घालून खात असते जास्त, असं पातळ करून. तर मी आता विरांसाठी आणि विनायकसाठी खिचडी बनवणार आहे. चला तर तुम्हाला आजचं माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. चला मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.